इथे कोणीतरी येऊन गेलाय. एक नंबर. सुपला शॉट यो कोणता डाव आहे का? अरे दादा सुपला शॉट तू काय शिकला? लवकर लवकर. हे गाईज मित्रांनो, सर इथे कोणीतरी येऊन गेलेला आहे. पार्टी करून गेलेला आहे, इथे निजवून गेलेला आहे. दक्ष माय पुत्रांनो, मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे, तुम्ही शांतचिंताने ऐकावे. नमस्कार मित्रांनो, कसं आहेत सगळे मजेत ना? तर पुन्हा एकदा मी स्वागत करते एका नवीन आणि फ्रेश ब्लॉग मध्ये. तर ह्या ब्लॉग मध्ये आपला डीजे सॅम आणि हर्षल भोईर कंसात एक सर. आता आम्ही जाणार आहोत मित्रांनो पार्टी करण्यासाठी. काय विषय असा झाला की मित्रांनो, आम्ही स्लायडिंगचं काम करतो, तर असं काम म्हणजे बिझनेसच करतो मित्रांनो. तर एवढं आम्हाला काम करायला लागतं की जेवणाचा पत्ता नाही. कधी 3 वाजता कधी 5 वाजता जेवण. तर मित्रांनो, आम्ही ठरवलंय की आज आम्ही सुकाणी कुठेतरी जाणार आणि पार्टी करणार. तर आम्ही आता आमच्या आपटवण्याच्या गावाच्या नदीच्या इथे आलेलो आहोत आणि तिथे आम्ही छान असं प्लेस शोधणार आहोत. आणि विषय असा आहे की तुम्हाला पण दाखवणार तर आम्ही गावाकडे पार्टी कशी केली जाते. तर मित्रांनो, लवकरात लवकर आम्ही जाणार आहोत. आणि साईडला पाहू शकता आपला शंकराचं मंदिर आहे. तुमच्या आपटवण्याची जी वाट आहे ते आमच्या नदीकडे जाते. आमच्या नदीचं नाव असं आहे की तुम्हाला सांगितलं एकदम आश्चर्य होणार तुम्ही. आमच्या नदीचं नाव असं आहे मित्रांनो, ओलखा नदीचं नाव आहे. बघा आता असं नावच आहे, ओलखा. चला तर मित्रांनो, लवकरात लवकर जाऊया. माझ्यासोबत आहे डीजे वाजवणारा आमचा डीजे सॅम. आणि पाहू शकता त्यांनी काय घातलेलं आहे. जे काय घातलेलं मला माहित नाही आता. पटकन जाऊया. माझा गॉगल पण इथे तुटलेला आहे. काय करू मित्रांनो, खिशामध्ये ठेवलेला आणि तो तुटून गेला. चला तर मित्रांनो, आम्ही आलेलो आता आमच्या ओलखा नदीकडे. तुम्हाला ओलखा नदी जरा दाखवतो स्पष्ट एकदम. आमची ओलखा नदी हे बघा मित्रांनो, आमची ओलखा नदी हे बघा. हे आमची ओलखा नदी आहे. इथे गणपती विसर्जन केले जाते, देवी विसर्जन केली जाते या ठिकाणी. आणि इथे गणपतीची आरती वगैरे इथे केली जाते मित्रांनो. आणि त्या साईडला टिवटे मासे पकडायचे. चला मासेचा टिवटा तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो. माझ्यासोबत आहे डीजे सॅम, डीजे वाजवणारा. आणि या साईडला आमच्या आपटवणे गावाचे स्मशानभूमी. चला गाईज पटकन जाऊया, बिना टाइम गाव आहे. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आता आमच्या टिवट्याच्या दिशेकडे. आमच्या आदिवासी गावातले लोक आहेत ते इथे टिवटं बांधलेत. तुम्हाला आता आमचे टिवटे दाखवणार आहोत कसे ते मासे पकडले जातात. तर हा आमच्या आदिवासींचा बिझनेस आहे. आणि इथे रोजचे 100, 50, 10 रुपयाचे मासे विकले जातात. पाहू शकता मित्रांनो, आजूबाजूने एकदम जाली लावलेली आहे. पहिले साप बी बघा, टिवड्या बिवड्या. मित्रांनो, मछली जल की रानी है. अभी मेरे हाथ में रानी है, ये देख सकते हो. इधर ये देख सकते हो. तो इनको मैं अभी जीवन दान देने वाला हूँ. इथे टिवटा आणि इथे सोडतो. 2 मच्छीचं मला पुण्य भेटलेलं आहे. चला गाईज फटाफट जाऊया आपल्या दिशेकडे. इथे कोणीतरी येऊन गेलाय. तर मित्रांनो, इथे पहा, इथे बघू शकता. इथे पार्टी केलेली आहे एकदम वाईट प्रकारे. इथं काली पिशवी आणि इथे किंग फिशर आणि इथं मॅक फिशर. इथे पहा, इथे कोणीतरी येऊन गेलेला आहे. पार्टी करून गेलेला आहे, इथे निजवून गेलेला आहे.
तर मित्रांनो आम्ही आलेलो आहोत आता आमच्या पुलावरती. हा पूल नंबर 2 आहे. पूल नंबर 1 तिकडे आहे. तर आम्ही आता शोधणार आहोत इथे आमच्या पार्टी करण्यासाठी फाटी. तर पहिलाच फाटा पाहू शकता. लेकिन एक सेकंड पाहू शकता आमचा डीजे श्यामनी पहिलाच फाटा काढलेला आहे. आता पटकन आम्ही फटाफट अशी फाटी शोधून काढणार आहोत असा गचाड बिचाड. कारण आम्ही रात्रीच्या टायमाला जर फाटी काढली तर तो रिक्सी काम होईल मित्रांनो. तर आता पटापट आम्ही जी फाटी दिसतील ती आम्ही उचलून त्या साईडला घेऊन जाणार आहोत गुपचूप मध्ये. चला गाईस, तर पटकन समाधान आणि हर्षल लवकरात लवकर आम्ही फाटी शोधणार आहोत. तो सर आपल्या ब्लॉग मध्ये उपस्थित राहा. खूप मजा येणार आहे मित्रांनो. एका टिचकीत लाईट कालोख होणार आहे. चला तर मित्रांनो 2 शब्द सांगून माझे धन्यवाद. अध्यक्ष माय पुत्रांनो, मी तुम्हाला 2 शब्द सांगणार आहे. तुम्ही शांतचिंताने ऐकावे. तर मित्रांनो विषय कसा आहे की आपण आग पेटवतो, बरोबर आहे. आग पेटवतो तर आग लवकर पेटण्यासाठी आपण अशा प्लॅस्टिकचा उपयोग करणार आहोत. तर मित्रांनो पटकन आपण आता दुसरी पण फाटी शोधणार आहोत. तर गाईज इथे मला एक पेरकूट दिसलेली आहे, पाहू शकता इथे. हे बघा इकडे पेरकूट आहे. तुम्हाला व्यवस्थित दाखवतो मित्रांनो. ही पेरकूट आपण आग जळवायला घेतली तर ती आग लवकरात लवकर धरते आणि आम्हाला शेकायला सुद्धा ती मदत करणार आहे मित्रांनो. आणि आमच्या फाटी पाहू शकता किती झालेल्या आहेत फाट्या आमच्या. कारण आमच्या गावाला रात्री एवढी थंडी वाजते बे, तुम्हाला सांगून काय पटणार नाही, एवढी थंडी वाजते. तर गाईज आम्ही एवढी फाटी झालेली आहेत. पटकन इथे कॅमेरा लावतो आणि सटासट मी समाधान लवकरात लवकर फाटी काढणार होते. बघा अशा प्रकारे आमच्या गावाकडे फाटी काढली जाते. माहित नाही कुणाचा फाटा आहे मित्रांनो, पण आम्ही हे सगळी फाटी आता काढणार आहोत. तर गाईज इथे मी कॅमेरा लावणार आहे मित्रांनो. आम्ही फाटी स्वतः आम्हाला घोडे कधी दिसले आता मला माहिती पडले. हे बघा कसे उडी मारतात. अशा प्रकारे घोडे धावतायत कारण यांचे पाय जे आहेत ते बांधलेले आहेत. चला गाईज तर आपल्या कामाला लागूया. लेट्स गो. तर मित्रांनो आम्ही आणली तर चोरटी फाटी एकदम गाडीच्या स्पीडनी. तर लवकरात लवकर तुम्हाला दाखवतो इथं किती फाटी आम्ही आणलेली आहेत. लवकर लवकर. हे गाईज मित्रांनो पाहू शकता इथे किती फाटी आणलेली आहेत. तर पटकन आम्ही आपल्या आता प्लेसवर जाणार आहोत कारण टाइम भरपूर झालेला आहे. लेट्स गो गाईज. तर मित्रांनो आम्ही आलो आहोत आता आपल्या अड्ड्याच्या जवळच आणि डीजे सॅम आपली चोराटी फाटी जायला नको चोराटीला, म्हणून आम्ही त्या चोराटी फाटींना अशी लपून ठेवत आहोत. कारण लोक वगैरे येतात, आपली फाटी कोणी घेऊन जायला नको म्हणून. अशा प्रकारे पाहू शकता. हे बघा आमचं डीजे श्याम पाहू शकता कसे फुल मेहनत घेतलेले आपल्या फाटी लपून ठेवण्यासाठी. काटे बिटे ह्याच्यात झाडाला काटे बिटे आहेत, ते काटे त्याच्यात लागलेले आहेत. तर मित्रांनो हे बघा इथे फाटी अशा प्रकारे आम्ही आमच्या गावाला फाटी बिटी लपून ठेवतो, कुणाला सांगू नका. आणि आमचे दोघांचे हाल एकदम घामाघूम झालेले आहेत मित्रांनो. आणि आता आपण बघणार आहोत आपला अड्डा, तो म्हणजे नदीच्या बाजूलाच डीजे सॅम आपल्याला दाखवणार आहे. चला डीजे सॅमला फॉलो करूया. 22 नंबरची दर्शी घालून आपल्या ओलका नदीच्या बाजूलाच आलेले आहेत डीजे सॅम. आपला अड्डा बघूया कुठे भेटतोय काय. लाल कपडा, निळा कपडा, कुठला पण कपडा. इतका नदीच्या बाजूचीच नदी आहे, त्याच ठिकाणी आपला अड्डा होणार आहे. तर आपण पटकन बघणार आहोत. तर फायनली गाईज आपल्याला भेटलेली आपली अड्ड्याची जागा. तर आपण एका टिचकीमध्ये आता रात्र करणार आहोत, दिवसाची ती पण.
चला गाईज आता आपण रेडी होऊया टिचकी वाजवायला. 1 2. तर गाईज रात्र झालेलीच आहे आणि आमचा सेटअप पाहू शकता. डीजे सॅम आणि इकडं आपली शेकोटी. लवकरात लवकर आता आपला सामान मांडून घेऊया. आपली शेकोटी पाहू शकता मित्रांनो. आता आपले खायची वेळ आलेली आहे. आणि हे काय मंचुरियन ते मंचुरियन आणि ही पनीर चिल्ली. आणि आता हे पनीर चिल्ली पाहू शकता मित्रांनो. इकडे शेकोटी आणि असा आपला प्लेस एकदम सामसूम. फुल एन्जॉयमेंट अँड पार्टी गाईज. हे देखो फुल पार्टी करायला मित्रांनो. इतका घाम निघतो पाहू शकता. पूर्ण नाकात ना गालात ना. स्वतःसाठी कधीतरी मित्रांनो वेळ काढा आणि असं नक्कीच कुठलं छान प्लेस शोधून पार्टी करायला जा. तर मित्रांनो अशा प्रकारे आपली पार्टी झालेलीच आहे. इथे समाधान दंत आपला डीजे सॅम. आजूबाजूचा जो कचरा होता मित्रांनो तो आम्ही एकदम बिलकुल आगीत जाळून टाकलेला. इथे कुठल्या प्रकारचा आम्ही इथे कचरा केलेला नाही. पहिले म्हणजे खूप मज्जा सुद्धा आली. जायची वेळ आलेली आहे मित्रांनो. कसा होता ब्लॉग नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहतो मित्रांनो. ते सर्व करा, लिमिट मध्ये करा आणि नेहमी हसत खेळत राहा. कुठल्या प्रकारचं टेन्शन घेऊ नका मित्रांनो. आणि आपल्या ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू राहा. तर आपण भेटूया आता नवीन आणि फ्रेश ब्लॉग मध्ये. तो सर आपल्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब ठोकायला विसरू नका मित्रांनो. तर भेटूया आपण नवीन आणि फ्रेश ब्लॉग मध्ये. बाय बाय.